40 दिवसात पैसे दामदुप्पट करण्याच्या आमिषाने लासलगावातील अनेक नागरिकांना सुमारे 200 कोटी रुपयांनी फसवून स्टार इन्स्पायर ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संचालक फरार झाला आहे। सोमनाथ गांगुर्डे यांच्या तक्रारीवरून स्टार इन्स्पायर ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सतीश काळे, योगेश काळे यांच्याविरुद्ध 50,86,000 रुपयांना फसविल्याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 3 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 40 दिवसात पैसे दुप्पट आणि दुचाकी मोफत, तर 10 लाखाच्या गुंतवणुकीवर 40 दिवसात पैसे दुप्पट आणि 4 चाकी मोफत असे आमिष दाखवत कंपनी संचालकांनी दलालांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची माया जमविली। 8 ते 9 महिन्यांपूर्वी स्टार इन्स्पायर ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू करण्यात आली होती। नागरिकांना जाळ्यात ओढल्यानंतर जवळपास 200 कोटी रुपयांची माया जमवून सतीश काळे, योगेश काळे हे पसार झाले। काही राजकीय पुढाऱ्यांसह व्यापारी संस्था, महिला, बँक कर्मचारी, शिक्षक तसेच काही मंदिराच्या विश्वसनीय या कंपनीत पैसे गुंतविल्याचे उघड होत आहे। यापूर्वीही या संस्था चालकांकडून फसवणूक करण्यात आली होती। अनेक छोट्या गुंतवणुकीदारांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून मोडून स्वतःच्या घरावर कर्ज काढून, तर काहींनी नातेवाईकांकडून पैसे आणत योजनेच्या माध्यमातून कंपनीमध्ये गुंतविले आहे। फसवणूक झाल्याचे लोकांच्या लक्षात आल्याने मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली। लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे।